नमस्कार. तर आज आपल्याबरोबर एक 24 वर्षाचा मुलगा आलेला आहे आणि त्याचं स्पेसिफिक कंप्लेंट आहे की त्याला फेमिनाईन चेस्ट आहे आणि त्याच्यासाठी दुसऱ्या एका गोष्टीसाठी पण तो सर्जरी करून घेतोय, ते म्हणजे त्याचं मिलिटरीमध्ये सिलेक्शन होणार आहे. आता त्याचं जे काही फिजिकल होतं, फिजिकल झालेलं आहे आणि मेडिकलमध्ये मोस्ट प्रॉब्ली त्याला क्वेरी येईल असं वाटते. तर आपण लायपोसक्शनच्या मदतीनं आणि ट्रान्सनिपल ग्लँड काढून ही जी काही चेस्ट आहे ती आपण फ्लॅट करणार. तर आज मी तुम्हाला याचं फक्त मार्किंग एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन करणार आहे. पहिल्यांदा आपण काय करणार, याची मिडलाईन जी काय असेल ती मार्क करून घेणार. त्यानंतर तुम्ही काम करा, कमरेवरती हात ठेवा, हात आत दाबा, आत. ओके. आता ह्या आत दाबल्यावर तुम्हाला एकदम सडनली लक्षात आलं असेल की इथे चेस्टची जी काही मार्जिन बॉर्डर आहे ती दिसते, पण निप्पल आहे, निप्पलच्या खालचा जो काही सॉफ्ट टिश्यू दिसतो हा तुम्हाला एकदम डिलिनेट होतो. आता आता मी काय करतो की मी चेस्ट हा मसल आहे, याला म्हणतात पेक्टोरलिस मेजर मसल. हा जनरली चेस्ट पंप केल्यावरती किंवा चेस्ट एक्सरसाइज करताना ह्याचा साईज वाढतो. तर मी आता काय करतो की याचं जस्ट फक्त एक मार्किंग करून घेतो की हा मसल कुठंपर्यंत आहे, अशा पद्धतीने. तर साधारण मला इथं त्याची मसलची बाजू जाणवते. सेम या बाजूला पण. ओके. आता रिलॅक्स सोड, रिलॅक्स सोड. हां, ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की हा जो काही वरचा पोर्शन आहे, आणि एकदा मुलं विचारतात की सर ह्या पोर्शनमध्ये पण खूप सूज आहे, हे पण काढून द्या. पण ज्या वेळेला आपण कमरेवर हात ठेवतो आणि पेक्टोरलिस मेजर मसल ॲक्टिवेट करतो त्यावेळेला लक्षात येतं की ह्या ठिकाणी जास्त सूज नाही आहे, हा फक्त मसलचा पार्ट आहे. त्यामुळे आपण काढणार कुठला आहे की निप्पल आणि त्याच्या खालचा जो काही पोर्शन आहे तो आपण काढणार आहे. तर आता ह्याला आपण काय करणार, त्याला मी पुढची गोष्ट आता मी काय करतो की याचं मार्किंग करून घेतो की ग्लँड किती आहे आणि त्याचं सॉफ्ट टिश्यू किती आहे याच्याबद्दल. हे केल्या आपल्याला लक्षात येतं की हे त्या ग्लँडचा जो काही आहे तो एक्सटेंड म्हणू शकतो आपण. सेम या बाजूला पण आहे आणि ही बऱ्यापैकी प्रॉमिनंट झाली. आणि एकदा बाहेरचं वेदर कसं असेल, जर हिवाळा वगैरे असेल, थंडी वगैरे असेल, तर अनेकदा हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि कधी कधी जास्त दिसू पण शकतं. या साईडला एक छोटंसं ॲक्झिलरी टेल पण आहे, हे पण आपण या सर्जरीमध्ये काढणार. ओके. तर आपला एम काय, ही जी काही फॅट आहे, ग्लँड आहे, ते आपण काढणार. एकदम छोटासा इथं खाली एक इन्सिजन घेणार आहे. ह्या इन्सिजनच्या मदतीनं हा जो काही एरिया असेल तो एरिया आपण पूर्णपणे काढणार. रिलॅक्स सोड, रिलॅक्स सोड, हात सोड. हां, बस. ओके, ठीक आहे. तर चला आपण आता सर्जरी झाल्यानंतर भेटूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, यांची सर्जरी कंप्लीट झालेली आहे. आजचा आय थिंक 5वा दिवस आहे. आम्ही इथले जे काही स्पेशल पद्धतीने लावलेले बँडेजेस असतात ते काढलेले आहेत आणि या पेशंटचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला दिसतोय की चेस्टचा शेप, जर तुम्ही ओव्हरऑल चेस्ट शेप बघितला तर ऑलमोस्ट नॅचरल सारखा झालेला आहे. आधीचा फोटो आणि आत्ताच्या फोटोमध्ये सिग्निफिकंट डिफरन्स आहे. त्याबरोबरच हे जे काही काउंटर बघता तुम्ही, तर हे जे काउंटर आहे हे एकदम चांगले आलेले आहेत. निप्पलची जी काही डायरेक्शन आहे ती खालच्या दिशेने आहे. आधीचा फोटो जर बघितला तुम्हाला लक्षात येईल निप्पलची डायरेक्शन ही वरच्या डायरेक्शनमध्ये होती आणि ज्याच्यामुळे गायनेकोमॅस्टिक फेमिनिन टाईप चेस्ट वाटत होतं. पण आता रिझल्ट म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की याची डायरेक्शन खाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला इथे जे काही इन्सिजनचे निशाण असतील किंवा हे असेल ते ऑलमोस्ट नॉट विजिबल आहेत आणि जे काही स्टिच घातलेले ते आतल्यात राहून जातात, ते नंतर काढायची गरज पडत नाही. तर अशा पद्धतीनं आपण यांचं चेस्टला ऑलमोस्ट नॉर्मल सारखा शेप दिलेला आहे. हार्डली हा 4था किंवा 5वा दिवस आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये भरपूर सूज आहे. ह्या रिजनमध्ये सूज आहे, इकडे पण सूज आहे. आणि जसं टाईम जाईल तसं याच्यात डेफिनेटली रिकव्हरी होईल. जी काही सूज असते ती कमी होऊन जाईल. पेशंटनी आता याच्या पुढं 1 महिन्यासाठी प्रेशर गार्मेंट घालायचे आहेत. साधारण 3 आठवड्यानंतर तो व्यायाम वगैरे करू शकतो. मोस्ट प्रॉब्ली याचं पुढच्या महिन्यामध्ये फिजिकल असणार आहे मिलिटरीसाठी. होपफुली या रिझल्टमुळे त्याला काही त्रास होणार नाही. फिजिकल किंवा जे काही मेडिकल एक्झामिनेशन असेल त्याच्यामध्ये याला क्वेरी येणार नाही असं मला वाटतंय. ठीक आहे. रिझल्टबद्दल खुश आहेस? येस.